इन्स्टंट दाल मखनी बनवा, अगदी झटपट। उडदाचे दाणे न भिजवता, न राजमा भिजवता आपण लगेचच्या लगेच ही दाल मखनी बनवू शकतो। आणि पाहुणे आल्यानंतर लगेचच काय करायचं सुचत नाही, तर ही रेसिपी अगदी योग्य आहे आणि पटकनही होते, झटपट होते आणि खायलाही अगदी टेस्टी लागते। पाहुण्यांनाही खूप आवडणार अशी झटपट बनवलेली दाल मखनी। तर चला बघूया दाल मखनी बनवण्यासाठी काय काय लागतं। तर सर्वात प्रथम आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे सालीसकट। त्यासोबत हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, 2 टेबलस्पून एवढीच घ्यायची आहे। हे आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे। डाळ 2 पाण्याने छान धुवून घेतलेली आहे, तर ती आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये घालायची आहे। पाणी घालायचं आहे 3 वाट्या, ज्याप्रमाणे आपण 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ, तर त्याचप्रमाणे 2 वाट्या पाणी आणि अजून 1 वाटी एक्स्ट्राची घालायची आहे, जेणेकरून हे छान प्रकारे शिजलं जाईल। तर आता कुकर लावून घेतलेला आहे, तर कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायचे आहे आणि तेही अगदी लो फ्लेमवरती कुकर ठेवायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे 4 ते 5 शिट्ट्या घेऊन घ्यायचे आहे। तर इथं 2 मोठे कांदे घेतलेले आहे, चिरून घेतले ते, 1 इंच अद्रकचं तुकडं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 टोमॅटो। तर हे साहित्य आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे। तर यामध्ये कांदा, लसूण, अद्रक मी आधी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये। तर कुकरच्याही शिट्ट्या झालेल्या आहे, त्यामधली वाफ गेलेली आहे। तर मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते। तर तुम्ही बघू शकता की इथं डाळ अगदी छान शिजलेली आहे, अगदी मऊसूत अशी झालेली आहे। डाळ आपण लोणून घ्यायची आहे, जेवढी आपल्याला बारीक छान प्रकारे लोणता येईल तेवढी घ्यायची आहे लोणून, जेणेकरून भाजीला अगदी छान टेस्ट येते आणि ग्रेव्ही छान होते। तर डाळ आता लोणून झालेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी मी लोणून घेतलेली आहे आणि कांदा, लसूण आणि अद्रक हे पेस्ट करून झालेला आहे। तर आपण फोडणी टाकून घेऊया आणि यानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट सुद्धा करायची आहे। तर आता आपण फोडणीला बटर घालायचं आहे, जर तुमच्याकडे बटर नसेल तर तूप सुद्धा घालू शकता। यामुळे याची भाजीची टेस्ट अगदी छान येते, अगदी नवीन टेस्ट येते। तर तुम्ही नक्कीच तुमच्याजवळ असेल बटर तर तेच वापरा। बटर गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं मी घातलेला आहे आणि तेही छान तळतळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण पेस्ट, अद्रक हे सगळं घालून घ्यायचं आहे, जेणेकरून छान प्रकारे
हे भाजलं जाईल आणि टेस्टही छान येईल। कांदा आता छान परतून झालेला आहे, तर यामध्ये आपण टोमॅटो जो कापून ठेवलेला आहे त्याची मी प्युरी करून घेतली आहे आणि ते यामध्ये घालायचे आहे। आता हे आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला टोमॅटो फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यातलं पाणी कमी होईल आणि याला वेगळा रंग आणि टेस्ट येईल। तर बऱ्याच प्रमाणामध्ये पाणी हे सुकलेलं आहे, तर यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। तर 1 चमचा आपल्याला हळद घालायची आहे। तिखट आपण आवडीनुसार सुद्धा घालू शकता, तर मी इथं 1 चमचा तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे, जेणेकरून कलर चांगला यावा यासाठी। आणि 1.5 चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। तो गरम मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता किंवा घरी बनवलेला सुद्धा वापरू शकता। मसाले घालून झालेले आहे, तर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि मसाले फ्राय करताना कायम लक्षात ठेवावे की मसाला हा अगदी कमी गॅसवरती आपल्याला फ्राय करायचा आहे आणि त्याचा वेगळा स्वाद येतो। तर चला आपण हे कमी गॅसवरतीच फ्राय करून घेणार आहोत आणि कोरडे मसाले घातल्यानंतर हे लवकरच फ्राय होतात। तर मी यामध्ये अजून ॲडिशनल गरम मसाला अर्धा चमचा ॲड केलेला आहे, तर तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही घालू शकतात। तर आपण हे पटकन फ्राय करून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे। मसाला अगदीच कोरडा झालेला आहे, म्हणजे आपला मसाला अगदी छान प्रकारे शिजलेला आहे। तर यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे, जी आपण शिजवून अगदी लोणून घेतलेली आहे बारीक अशी। तर गॅस मोठा करायचा आहे आपल्याला यावेळेस आणि जी उडदाची डाळ आहे शिजवलेली ती यामध्ये घालूया। तर आता यामध्ये आपण हवं तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घालू शकतो। तर पाणी घालताना लक्षात ठेवा, जर ग्रेव्ही तुम्हाला जास्त हवी असेल तर थोडं पाणी ॲडिशनल घाला आणि घट्ट जर हवी असेल तर पाणी कमी घाला। तर इथं मी कमीत कमी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, तरीसुद्धा ही भाजी अगदी घट्टसर आहे। ही भाजी थोडी घट्टच चांगली लागते, दाटसरच चांगली लागते। तर हे पाणी आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे शिजवून आणि ते अजूनच दाटसर होणार आहे। तर पाणी टाकताना थोडं लक्ष देऊन टाकावे।
छान प्रकारे ही भाजीला उकळी येत आहे, तर आपल्याला ही भाजी अगदी छान अशी गदगद शिजवून घ्यायची आहे। शिजल्यानंतर आपल्याला ही सर्व करायला अगदी रेडी आहे। तर त्याआधी अजून एक ट्विस्ट आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ती अगदी छान प्रकारे गदगद शिजत आहे। अगदी अशाच प्रकारे आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता बटर सुद्धा आलेला आहे। तर यामध्ये आपण नंतर वरतून थोडंसं बटर घालायचं आहे, जेणेकरून छान अशी टेस्ट येईल आणि चविष्ट लागेल। आणि हो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या। आणि शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून छान छान व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असं छान छान रेसिपी बनवा आणि खात राहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली। इन्स्टंट अगदी दाल मखनी आपण झटपट घरच्या घरी बनवू शकतो, हॉटेलमधून आणण्याची गरज नाही। हॉटेलपेक्षाही अगदी सुंदर लागते, घरच्या घरी बनते। तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा।